अहिल्यानगर महानगरपालिकेनं शहरातील विविध भागातील पक्के पत्र्यांची शेडची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे। पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढण्याचं काम सुरू आहे। यापूर्वी जुन्या आरटीओ ऑफिस समोरील रस्त्याचं काम सुरू होतं, त्याला अडथळा येणारे अतिक्रमणे काढण्यात आले। आता चेंडी गेट हनुमान मंदिर समोरील 18,000 स्क्वेअर फूट आरक्षित जागेवरील पक्के पत्र्याच्या शेडचे अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होती। अतिक्रमणधारकांना गेल्या 15 दिवसांपूर्वी नोटीस तसेच तोंडी सूचना देऊन काढण्याचे आदेश दिले होते। मात्र आज तागायत ते अतिक्रमण न काढल्यामुळे आज महापालिकेच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे भुईसपाट केली असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख इंजिनियर सुरेश इथापे यांनी दिली आहे। गेल्या अनेक दिवसापासून शहरामध्ये आणि उपनगरामध्ये अतिक्रमण सातत्याने सुरू आहे। या कारवाई अंतर्गत आज आपण पाहतो, आज सकाळी आम्ही आरटीओ पाण्यास टाकी रस्त्याच्या कामामध्ये अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवले। त्यानंतर झेंडीगेट प्रभाग कार्यालयाच्या बाजूला आपण पाहतो या ठिकाणी खुली जागा आहे। या आरक्षणामध्ये सर्वसाधारणपणे 17 ते 18,000 स्क्वेअर फूट जागा आरक्षित आहे आणि या जागेवर व्यावसायिक आणि इतर स्वरूपाची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती। या अतिक्रमणधारकांना गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही सूचना देत होतो की तुमच्या अतिक्रमणे तुम्ही काढून घ्या, परंतु त्यांनी हे अतिक्रमणे न काढल्यामुळे आज आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये सकाळपासून ही कारवाई सुरू आहे। या ठिकाणी फॅब्रिकेशन आणि इतर स्वरूपाचे गाड्या टपऱ्या पत्र्याचे शेडचे अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई पूर्ण होईपर्यंत आमची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे। तसेच यानंतरही शहरामध्ये आणि उपनगरामध्ये विविध भागामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे, नागरिकांना रहिवाशांना उपद्रव ठरणारे अतिक्रमणे सातत्याने काढण्याची कारवाई महानगरपालिकेकडून सतत सुरू राहणार आहे। यासाठी महानगरपालिकेकडून नागरिकांना आमचं आवाहन आहे की त्यांनी स्वतःचे अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावेत आणि नुकसान टाळावे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।